तर आजचा विषय आहे एकादशी तिथीला मानसिक अस्थिरता होण्याचे कारण काय, अशी स्थिती कशी टाळावी, असा आजचा विषय. हा विषय थोडासा वेगळाच वाटला असण्याची शक्यता आहे. आणि कारण पण असंच आहे की एकादशी आपण शुभ तिथी म्हणतो, खरंच आहे शुभ तिथी आहे, पण एकादशी दिवशी भगवंताचं भजन खूप करू शकतो आपण. कृष्णाचं, विठ्ठलाचं, पांडुरंगाचं खूप करू शकतो. पण विशेष करून ज्या गोष्टीला आपण म्हणतो की हे शुभ कार्य, मंगल कार्य, अमुक तमुक सगळ्या गोष्टी त्या दिवशी टाळल्या जातात करायच्या. त्याचं कारण काय ते आपण आज जाणून घेऊ. फार महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याला एकादशी का करावी याचं कारण तर आपण ऐकलेलं बरं, त्याची थोडक्यात चर्चा करूया अर्थातच. पण तरी पण विशेष करून हे जाणून घेऊया की असं म्हटलेलं आहे की एकादशीच्या दिवशी, ज्या प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी असतात नाही का, ठीक आहे, तर 2 एकादशी असतात प्रत्येक महिन्यामध्ये. आणि त्या एकादशीच्या दिवशी अशी एक स्थिती निर्माण होते की त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेलच की जर समुद्राच्या काठाला आपण गेला असेल किंवा समुद्राविषयी तर आपल्याला थोडी माहिती असेल जास्त, तर एकादशी पासून काय होतात, लाटा त्यांचा त्यांचा वेग म्हणा किंवा त्या लाटांची उंची वाढते, लाटा जास्त उसळताना आपल्याला दिसून येतात. कारण काय होतं असं, कारण एकादशीच्या तिथीपासून आणि अमावस्येपर्यंत किंवा पौर्णिमेपर्यंत होतंय काय की चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे सगळे एका रेषेत असतात. आणि त्यावेळेला अशी स्थिती निर्माण होते की चंद्र त्या एकादशीच्या तिथीच्या दिवशी काय होते की त्याचा जो चंद्राचा, माहित असेल आपल्याला, चंद्र म्हणजे मनाची अधिष्ठात्री देवता आहे चंद्र. त्यामुळं या एकादशीच्या काळामध्ये संपूर्ण ब्रह्मांडातले पाणी जे आहे, नद्यातलं असेल, नाल्यातलं, समुद्रातलं, सगळं एवढं आपल्यातलं पण, आपल्या जो पाण्याचा अंश आहे ते सगळं काय होतं, खेचलं जातं चंद्राकडे किंवा त्यामध्ये विचलित होतं. आणि हे सगळं शरीरात काही थोडं विचलित झाले, थोडं काहीतरी वर खाली झालं तर आपलं मनाशी लगेच संबंध जोडला जातो नाही का, मन लगेच विचलित होतं, अस्थिर होतं. तर अशा रीतीनं आपण ऐकलं असेल की एकादशीच्या वेळेला बऱ्याच काही घटना घडत असतात. बरेच भांडण, तंटा, युद्ध, अमका तमका बरंच काही त्या एकादशी दिवशी घडत असतात. आणि त्यामध्ये जो प्रभाव आहे एकादशीचा, जसं आपण ऐकलंय की एकादशी आपण भगवंतासाठी आपण हे करतो, जसं एकादशीला म्हटलं हरिवासर म्हटलेलं आहे, हरीचा वार, भगवंताचा वार आहे एकादशी म्हणजे. किंवा एकादशीला माधव तिथी म्हटलेलं आहे, माधव तिथी भकती जननी. कारण या एकादशीला जी एकादशी तिथीच्या दिवशीच कोणाचा जन्म झाला, एकादशीचा जन्म झाला. एकादशी म्हणजे भगवंताचीच ती शक्ती. असं घटना घडली की भगवंत एकदा यमलोकामध्ये पाहणी करण्यासाठी गेला. आता भगवंत यमलोकात जातात म्हणजे का जीवांसारखं दुःख भोगायला जात नाहीत. तर जेव्हा यमलोकामध्ये भगवंत पाहणी करायला गेले, भ्रमण करत करत जेव्हा त्या यमलोकामध्ये प्रवेश केला, आणि प्रवेश केला तर पाहिलं तिथं फार मोठमोठा किंचाळण्याचा आवाज ऐकत होता. तर भगवंत त्या जीवांना जे दुःख होतं, त्यांना जे वेदना होत त्या, त्यामुळे भगवंताला पण वाईट वाटलं, दुःख वाटलं. आणि भगवंत तिथं बसलेले होते आणि एका झाडाखाली. आणि भगवंत त्या जीवांच्या दुःखामुळं त्या भगवंताच्या हृदयामधून करुणा, म्हणजे करुणा ओसंडू लागली. भगवंताला जाणवलं की हे जे जीव आहेत हे फार दुःखी कष्टी आहेत, तर त्यामध्ये जीवांना असं काहीतरी उपाय सांगितला पाहिजे जेणेकरून त्या दुःखात त्यांची नेहमीच कायमची सुटका होईल. कारण बघा, भगवंत हे आपल्या जीवांविषयी, त्यातून जर ते भक्त जर असतील तर त्यांच्याशी अधिक वत्सल आहेत. आता नुकतं गोशाळेत मी गेलो होतो, तर एका गाईला जुळे झालेत, दोन दोन वासर झालेत एकाच गायला. ती गाय वासरांना आलटून पालटून चाटत होती आणि तिचं प्रेम त्या चाटण्यातून ती गाय व्यक्त करत होती. तसं नरसिंह भगवंत पण जेव्हा प्रकट झाले, प्रकट झाल्यानंतर बऱ्याच जणांनी प्रयत्न केला त्यांना शांत करण्याचा. कारण नरसिंह भगवंत हिरण्यकशिपूला मारायच्या आधी आणि मारल्यानंतर सुद्धा बऱ्याच काळ इतके क्रोधामध्ये होते. तर त्या क्रोधामुळे जेव्हा सर्वांनी परत प्रयत्न केला, ब्रह्मादी देवतांनी प्रयत्न केला भगवंताला शांत करण्याचा, त्यांच्या क्रोधातून पण तसं शक्य नाही झालं. शेवटी ब्रह्मदेव लक्ष्मीदेवीला म्हणाले की लक्ष्मीदेव तुम्ही जाऊन तरी शांत करा त्यांना, तर ते शक्य नाही झालं. आणि नंतर प्रल्हादाला म्हणाले, ब्रह्मदेव म्हणाले प्रल्हादा तुझ्यासाठी तर आले भगवंत, तू दा म्हणे. मग त्या गळ्यात छोटीशी माळा होती त्यांच्या क्षमा हातामध्ये, ती भगवंताच्या गळ्यात घालायची.
त्याच्याकडे तर माळा होतीच तुळशीची, पण ते भगवंताला घालण्याचा पुष्पहार त्यांच्याकडे होता, तो घालण्यासाठी पुढे निघाले ते. आणि भगवंत एवढा मोठा विशाल रूप धारण केलं होतं भगवंतानं, आणि त्यांच्या पुढे प्रल्हाद महाराज अगदी छोटेच, एकतर वयाने पण छोटे होते, उंचीने पण छोटे होते. आणि मग भगवंताच्या समोर जेव्हा आले तिथं भगवंत आणि नरसिंह भगवंताने पाहिलं, प्रल्हादाला पाहताच लगेच उचलून घेतलं, मांडीवर घेतलं भगवंतानं. आता मांडीवर घेऊन बघा किती विलक्षण गोष्ट आहे. याच्या मागे विशेष हे आहे की लक्ष्मीदेवीने नंतर विचारलं होतं भगवंताला की भगवंता, हे प्रिय पतिदेव, आपण हे असं का आगळं वेगळं रूप घेतलं बरं? तर भगवंत म्हणाले होते, हे देवी, मी असं रूप घ्यायचं कारण असं होतं की ब्रह्मदेवांनी काय केलं होतं, हिरण्यकशिपूला वर दिला होता. काय वर होता? बरेच होते, पण त्यातलं एक होतं की माणसाकडून पण मृत्यू नको आणि पशुकडून नको. तर त्यामुळे माणूस पण नाही, पशु नाही, त्यामुळे मी काय केलं, अर्ध सिंहाचं रूप घेतलं, अर्ध माणसाचं रूप घेतलं. लक्ष्मीदेव नाव ते ठीक आहे, बरोबर आहे, पण तुम्ही त्याचं उलट केलं सर. उलट म्हणजे जे मुखकमल आहे ते माणसाचं, आणि मग बाकीचा भाग जर सिंहाचा किंवा पशुचा घेतला तरी चाललं असं. हिरण्यकशिपू असं म्हटलं नसता, अवर माणसाचं ना, असं काही बोलत नसत. आणि अर्धा तास म्हणतो माणूस तर म्हणता येत नाही, नरसिंह, तसं का नाही केलं? म्हणजे घाबरले तर नसे कोणी तुम्हाला? भगवंत म्हणाले त्याचं कारण असं होतं, तू म्हणतेस ते बरोबर आहे, मी मुख माणसासारखं आणि जे बाकीच शरीर पशुचं मी घेऊन आलो असतो, त्याची जी वर, त्यानं जो वर मागितला त्याने ती पूर्तता होऊ शकली. पण भगवंत म्हणतात त्यावेळेला, माझी इच्छा झाली की माझ्या त्या छोट्या लहान वयाच्या असलेल्या त्या शुद्ध भक्ताला मांडीवर घेऊन त्याला चाटण्याची इच्छा झाली, ती माझी वत्सलता त्याच्याप्रती प्रकट करण्याची. त्या फार मोठं बोलणं आवश्यक नव्हतं भगवंताला. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी भगवान नेहमी शब्दाद्वारेच व्यक्त करतात असं आवश्यक नाही. भगवंत आपल्या कृतीद्वारे पण व्यक्त करतात आपली भक्त वत्सलता. त्यामुळे त्यांनी काय केलं, भगवंतांनी मांडीवर घेतलं आणि भगवंत चाटू लागले प्रल्हाद महाराजांना. आणि ते जर मुख जर माणसाचं घेतलं असतं, चाटता आलं नसतं. आणि नुसतं सिंह जर धड जर सिंहाचं असतं, मांडीवर घेता आलं नसतं. तर त्यामुळे दोन्ही साधलं भगवंताला. मांडीवर पण घेणं शक्य झालं, आणि त्याचबरोबर म्हणजे मनुष्याचं शरीर मांडी घेऊ शकतात, आणि मुख हे सिंहाचं असल्यामुळे चाटणं शक्य झालं. त्याच्या उलट झालं तर हे शक्य झालं नसतं, नाही का? तर त्यामुळं ही भगवंताची वत्सलता आहे. म्हणून जेव्हा त्या नरक लोकांमध्ये भगवंत पोचले, तेव्हा त्यांनी पाहिलं की जीवांचं जे घनघोर दुःख आहे, त्या दुःखातून सुटण्यासाठी त्यांनी काय करायला हवं, की अशी काहीतरी सुवर्ण संधी दिली जावी, जेणेकरून या भौतिक जगात असताना सुद्धा इथनं सोडून ते माझ्याकडे परत येतील. असा विचार करून भगवंत बसले ते झाडाखाली. अतिशय दुःख झालं त्या जीवांच्या म्हणजे वेदनेचं. आणि बघा, विचार करा, दुःख वेदना होत आहेत कुणाला, त्या जीवांना, पण त्या दुःख झळ कोणाला पोचते, भगवंताला. जसं आपण एखाद्या व्यक्तीला काही त्रास झाला असेल, दुःख म्हणजे आजारी असेल, खूप आजारी असेल, कोरोना किंवा कुठले आजार असेल, तर आजार झालाय त्याला, तर वेदना त्याला होत आहेत. पण आपण जेव्हा जातो, तो आपल्या अगदी जवळचा असेल, आपण जेव्हा जातो त्याच्याकडे, तेव्हा भले आपल्याला तो रोग झाला नाही, पण तरी पण त्याला झालेल्या वेदनांची जळ आपल्याला पोचत असते, नाही का? तशा पद्धतीनं भगवंत तिथं बसलेले, आणि त्यांच्या हृदयातून त्यांचीच अंतरंग शक्ती ते एकादशीच्या रूपात प्रकट झाली, ती शक्ती. आणि तो दिवस पण 11व्या तिथी होती. तर 11वी तिथी भगवंतानं म्हटलं त्या नरकवासियांना की तुम्ही त्या एकादशी निमित्त जो उपवास करेल, त्याला मी काय होईल म्हणे, मी प्रसन्न होईल त्याच्यावरती, आणि सगळ्या पापांना सोडून तो माझ्या धामातीला सांगितलं. तर मग आता मुद्दा असा आहे की आपण एकादशीच्या दिवशीच का करायचं असं, मग का भगवंताने तो दिवस निवडला? त्याचं कारण असं आहे की जसं एक तिथी असतं ना, एकादशी तिथी, द्वादशी आपल्याला माहिती ना, प्रतिपदा है ना, द्वितीया, तृतीया, आता जास्त माहित नसतं कोणाला, पण आपल्याला माहित असेल. तर हे जे तिथी आहे, तर एका तिथीमध्ये 2 कर्ण असतात. कर्ण नाही, कर्ण. असं ह्याच्या ज्योतिषीय किंवा खगोलशास्त्रीय भाषेमध्ये तिथी आहेत माहित आपल्याला, पण त्याच्यामध्ये कर्ण असतात. तर ते 2 भाग असतात, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध एका तिथीमध्ये. आणि असे किती कर्ण आहेत? 11 कर्ण आहेत. त्या 11 कर्णांपैकी जो 7वा जो आहे त्याला म्हणतात विष्टीकरण. आणि त्या एकादशीला काय होतं, नेमकं विष्टीकरणाचा योग त्यावेळेला असल्यामुळं विष्टीकरण किंवा विष्टी शब्द, समजा विष्टी आपल्याला कळत नसल्यापेक्षा तर विष्ठा म्हणणार कसं वाटतं आपल्याला,
काहीतरी घाणेरडं किंवा टाकून द्यायचं असंच आपण हे करतो. तसं विष्टी नावाचं करण जेव्हा लागतं एकादशीच्या काळामध्ये, तेव्हा तो जो कालावधी आहे तो फार अशुभ समजला जातो. कारण त्या ज्या विष्टी नावाचं जो करण आहे त्याचं नियंत्रण कोण? यमदेव आहे, यमराज आहे. त्यामुळं त्यांच्या नियंत्रणात असल्यामुळं त्यावेळेला काय होतं, मग बरेच काय अपाय होतात. युद्ध असेल, भांडण आहे, मारामारी वगैरे भरपूर गोष्टी त्याच वेळेला घडत असतात. आणि मी सांगितलं की चंद्राचा जो प्रभाव होतो, तर त्यामुळे पण काय होतं, सगळ्या ब्रह्मांडाला पाणी आकर्षित केलं जातं आणि म्हणून आपलं मन विचलित होतं आणि आपली मनाची स्थिरता राहू शकत नाही त्यावेळेला. म्हणून काय होतं, आपण पाहतो की बऱ्याच वेळेला आपसात काहीतरी भांडण वगैरे काही ना काही होतच की तुम्ही बघा, तुम्हाला जर थोडं पाहिलं. पण तेच जर आपण त्यावेळेला उपवास जर केला, उपवास म्हणजे काय बरं, असं मी सांगितलं ना, ते नरकवासी जे होते त्यांनी उपवास केला, याचा एक अर्थ आहे की उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ ते राहिले त्यावेळेला, भगवंताचं त्यांना सानिध्य प्राप्त झालं. म्हणून म्हटलेलं आहे की भगवंताचं सानिध्य प्राप्त होणं फार महत्वाचं आहे. पण एकादशी हा भगवंताचा वार यासाठी आहे कारण भगवंतांनी काय केलं, अशा म्हणजे म्हणजे जी काही ग्रह रचना किंवा जी खगोलशास्त्रीय रचना त्यावेळेची, त्यावेळेला जे पाणी विचलित होणं म्हणा किंवा समुद्राच्या लाटा, संपूर्ण ब्रह्मांडातल्या पाण्यामध्ये काही अस्थिरता निर्माण होते, त्यामध्ये जीवांवर जे काही मन अस्थिर होणं आहे, शरीर अस्थिर होणं आहे किंवा वेगळ्या वेगळ्या व्याधींचा प्रवेश होणं हे जे काही आहे, हे थांबवण्यासाठी भगवान काय करतात, काही नाही म्हणत. तुम्ही काय करा, फक्त काय करा, माझं स्मरण करा, माझी भक्ती करा. उपवास म्हणजे माझ्या जवळ किंवा माझ्या भक्तांनी जवळ वास करा. मग काय होईल, तुम्हाला तो जो अपायकारक प्रभाव आहे, अशुभ प्रभाव आहे, तो तुमच्यावर होणार नाही. बघा, एकादशी दिवशी बाकी अमकं तमकं मुहूर्त वगैरे काय धरले जात नाही, बरोबर आहे ना आपल्याला. इव्हन श्राद्धविधी असलं तर ते म्हणतात एकादशी त्या दिवशी तो काढून दुसरा दिवस धरला जातो, बरोबर ना. मृत्यू जरी झाला तर तो दिवस हे न करता पुढचा दिवस हे करतात, कारण त्यावेळेला मग ते सगळे इतर भौतिक गोष्टी करायला सांगितलं ना त्यावेळेला. म्हणून त्या दिवशी भगवंतांनी अशी योजना केली की तो अप्रभाव किंवा कुप्रभाव टाळण्यासाठी, तो ग्रहदोष होऊ नये म्हणून काय केलं भगवंतांनी त्यावेळेला, अशी युक्ती केली की जसं माहिती आपल्याला की जसं शम शब्द आहे का नाही, शम, तर जसं शस हा शिष्य शब्दाचा धातू आहे, तसा शम हा शब्द शांती शब्दाचा धातू आहे. त्याला मूळ रूप म्हणतात संस्कृतमध्ये. तर तो शम जो आहे त्या शम पासून शांती शब्द तयार होतो. तर त्यामुळं चंद्र हा मनाची अधिष्ठात्री देवता असल्यामुळं काय होत आहे की आपलं मन जर ते पाणी खेचलं हे सगळं होतं, त्यामुळे आपलं मन विचलित होतं. पण तेच जर आपण भगवंताचं स्मरण, त्यांची भक्ती केली, भगवंताच्या किंवा त्याच्या भक्तांच्या सानिध्यात राहून काय होणार, निश्चितपणे आपलं मन चंद्र पाहणार की ठीक आहे, सगळे भक्तीमध्ये लागलेले आहेत. ही सगळी भगवंताची योजना. हे सगळे ग्रह दोष अमुक काय बरं कारण आहे, त्यामुळे आपण विचार करतो अरे असा त्रास आहे, लगेच भक्तांना काय आठवतं, भक्त लगेच कोणाच स्मरण करतात अशा वेळा, भगवंताचं. कारण त्यांना माहित आहे की अशा वेळेला आपल्याला वाचवणारे कोण आहे, भगवंतच आहे. भगवंतच आपलं रक्षण करणार आहे, नाही का. म्हणून हे जे माधव तिथी भक्ती जननी, कारण या दिवशी भक्तीची ती आई जननी आहे एकादशी. म्हणून भगवंताला प्रसन्न जेव्हा करतो, भगवंतामध्ये जेव्हा मन लागतं आपलं, तेव्हा काय होणार, मन शांत किंवा स्थिर होतं. म्हणून ती अस्थिरता होण्याची जे काही वेगवेगळे कारण आहेत, त्या कारणापासून आपण काय केलं, स्वतःला वाचवणं आवश्यक आहे. एवढंच कशाला, साक्षात जे चैतन्य महापुरुष आहेत ते साक्षात भगवान श्रीकृष्णच आहेत, शास्त्रात पूर्ण स्पष्ट सांगितलेलं आहे. असे चैतन्य प्रभू आपल्या आईला म्हणतात, सत्यमंदिरा म्हणतात, हे माते माझी एक विनंती म्हणे आपल्याला. काय बरं विनंती तुझी, माझी हीच विनंती आहे की कृपा करून तू काय कर म्हणे, एकादशीला अन्न खाऊ नकोस, उपवास कर. काय साधारण स्त्री नाहीये शची माता, पण तरी पण भगवान दाखवून देतात की आईला पण ते काय करतात. असं म्हटलं नाही तू माझी आई आहेस, चालतं नाही केलं तर मी बघून घेईल, असं नाही म्हटलं. दाखवून दिलं आपल्याला की एकादशी करणं किती आवश्यक, किती महत्वाचं आहे. आणि अशा उपवासामुळे काय होतं, आपल्याला उपवासामुळं आपल्या शरीरावर जो कुप्रभाव होणार होता तो टळला जातो. आणि जसं पूर्वी पण चर्चा झाली होती आपली की त्या एकादशी दिवशी जो पाप पुरुष आहे, तर तो काय होतो की त्या पाप पुरुषाचं वास्तव्य त्या अन्नधान्यामध्ये असल्यामुळं जो कोणी एकादशीला अन्नधान्य सेवन करेल त्यावर त्याचं काय, त्या पापाचा प्रभाव पण वाढतो. आधीच हे सगळं आहे बरं, अस्थिरता अमकं तमकं, आणि त्या दिवशी अन्न खाल्यामुळे ते वाढणार पाप ते वेगळंच. पण असं भरपूर मोठी लिस्ट होणार. त्या लिस्ट मधनं आपल्याला आपलं नाव बाजूला काढायचं असेल तर काय केलं पाहिजे आपण, तो जो उपवास आहे
भगवंताला प्रसन्न करण्याची प्रक्रिया आहे ती आपण त्याची अंमलबजावणी करणं खूप आवश्यक आहे. नाहीतर काय होणार मग त्याचा प्रभाव आपल्यावरती जो दुष्प्रभाव आहे असं म्हटलं की जवळजवळ आपल्याला माहिती ना संपूर्ण ब्रह्मांड आहे किती पाण्याने भरले माहिती आपल्याला जवळजवळ 3/4 पाण्या प्रमाणामध्ये काय पाणीच्या प्रमाणामध्ये त्यामुळे साहजिकच ते एकादशीचा दिवस आला की त्याच्यामध्ये काय होतं मग ते सगळं विचलित व्हायला सुरू होतं कारण चंद्राकडे सगळं आकर्षित होतं आणि मग त्यावेळेला सगळ्याच गोष्टी मग डिस्टर्ब होतात आणि म्हणून सांगितलेलं आहे की या कालावधीमध्ये आपण असं बरंच संशोधन पण केलं बरं का ते फक्त आपण अध्यात्माच्या दृष्टीने पण नाहीये आहे असं नाही तर इतर शास्त्रज्ञांनी पण संशोधन केलेलं आहे की प्रत्येक एकादशी पासून ते पौर्णिमा किंवा एकादशी ते अमावस्या या कालावधीमध्ये बऱ्याच अशा घटना घडल्या असं मोठं काय केलं त्यांनी मोठी लिस्टच काढलेली आहे की बघा अमुक काळात झालं बघा एकादशी त्या काळात झालं त्या अमुक झालं त्याच काळात झालं म्हणजे त्या काळामध्ये एखादा विचार करा एखाद्याचं मन जर शांत असेल भगवद्गीतेमध्ये म्हणतात की ज्याचं मन शांत आहे त्याला भगवंत जणू काही भेटल्यासारखेच आहे पण जर अशांत मनात कुठा सुखम भगवंत ज्याचं मन शांत आहे त्याला कसं सुख मिळणार अहो ज्याचं मन अशांत आहे त्याला जर सुख मिळणार असेल त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला सुख मिळेल शक्य आहे का मिळेल नाही ना त्यामुळं आपण हिची काही विधी सांगितली शास्त्रामध्ये ज्या विधीद्वारे आपण भगवंताला सहज प्रसन्न करू शकतो किंवा भगवंताच्या अधिक जवळ जाऊन त्यांना एका दृष्टीनं असं माहिती ना आपल्याला अद्वैताचार्य भगवंताला प्रसन्न केलं काय करून तुळशी आणि गंगाजलाने काय केलं त्याने भगवंताला अभिषेक करून शालिग्रामावरती आणि भगवंताला प्रसन्न केलं तसं त्या ठिकाणी भगवंत म्हणतात त्या गौतमीय तंत्रामध्ये जो कोणी असं करेल त्याचा म्हणे मी त्याचं ऋण माझ्यावर होतं म्हणे तर अद्वैताचार्याने हाच विचार केला की त्याला भगवंताला आपण काय करूया असा आपण अभिषेक वगैरे करूया आणि भगवंत म्हणतील की काय हवंय तुला माग तर मी काय मागेन की भगवंता हे कृष्ण तुम्हीच साक्षात आहे जेणेकरून मी काय करेन तुम्हाला म्हणजे इथं असलेल्या जीवांना पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्यासाठी जी काही सुवर्ण संधी आहे ती प्राप्त होईल तसं मी मगाशी उल्लेख करत होतो पुन्हा एकदा म्हणजे मध्ये मध्ये त्याचा का हे करतोय आणि विषय असाच आपला सुरुवात जो पहिला भाग विषयाचा त्या दृष्टीने मी टच करतो त्याला की जेव्हा चंद्राची जी त्याच्यामध्ये काय हे आहे गुरुत्व जे आहे असं खेचण्याची जी प्रवृत्ती आहे ती काय होते की जे प्राणी आहेत वनस्पती आहेत मनुष्य आहेत या सर्वांवरती त्याचा प्रभाव होऊन त्यांना काय होतं मग त्यांना या भौतिक जगामध्ये असताना त्यांचे जे जगण्याची खरी जे जगण्याचं उद्दिष्ट आहे त्याच्यापर्यंत ते काय होतं हळूहळू ते परावृत्त होतात आणि एवढंच कशाला त्याचं मनच कशाला त्याच्या मज्जातंतूवरती सुद्धा त्याचा प्रभाव होत असतो इव्हन ज्या पेशी आहेत त्या पेशींवरती पण त्याचा प्रभाव होत असतो तर त्यामुळं तो स्वतःला काही म्हणजे असहाय किंवा त्याला जर भक्तीचं रहस्य माहित नसेल भक्तीचं तत्व जर माहित नसेल तो काय होणार मग निश्चितच तो विचलित होणार त्याला कळणार नाही मग एक विचलित माणूस असेल तर समोरच्याला काय करणार निश्चितच तो डिस्टर्बच करणार आहे एखादा शांत व्यक्ती असेल तो काय करणार दुसऱ्यांना पण शांत बनवणार आपण माहिती आहे ना की एखाद्याचं म्हणजे त्याचे शब्द असतील एखाद्या शब्दातनं व्यक्त करेल पण कधी कधी असं असतं की त्या शब्दांनी त्याच्याकडे बघूनच लोक काय होतील प्रभावित होतात आम्ही पाहतो मंदिरात सुद्धा एखादा व्यक्ती आहे तर तो काही जास्त काय समजा कदाचित प्रवचन करत नसेल काही नाही तो जास्त असं काय फार कार्य करताना दिसेलच असं नाही नेहमी पण जेव्हा काही लोक पाहतात की या व्यक्तीचं आचरण इतकं चांगलं आहे किती समाधानी आहे किती प्रसन्न आहे किती शांत आहे हे बघून काय होतात बाकीचे लोक पण ते प्रभावित होतात ते विचार करतात की अरे मी अजून काही भक्तीचं काय अजून अवलंबनच नाही अजून काही मी सुरुवातच केली नाही पण या व्यक्तीकडे बघितल्यावर मात्र जाणवतं इथं मला यायला हरकत नाही अजून काय त्याने प्रवचन ऐकलं नाही त्या व्यक्तीकडनं काही संपर्क पण संघ पण नाही घेतला पण तरी पण त्याला निश्चित काय होतं तो निश्चित ठरवतो की आता या ठिकाणी मला काय मिळणार आहे मला सुख समाधान मिळणार आहे त्यामुळे आपण सगळे वैष्णव आहोत आणि वैष्णवांचं कार्य काय वैष्णव हा फक्त स्वतःपुरतं विचार नाही करत काय करतो वैष्णव जो आहे तो इतरांना पण भक्तीमध्ये आणतो इतरांना भक्तीमध्ये येण्यासाठी प्रेरित करतो तसं उदाहरण सांगितलं ना माहिती कुठलं उदाहरण तसं याचं उदाहरण आहे पारसमण्याचं उदाहरण आहे नुकती आमची एके ठिकाणी चर्चा झाली पारसमण्याची भक्तिशास्त्रीमध्ये त्या पारसमणीमध्ये काय असतं म्हणे
तो जो पारसमणी आहे तो लोखंडाचं सोनं बनवू शकतो, पण तो पारसमणी काय करू शकत नाही. पारसमणी त्या लोखंडाला पारसमणी बनवू शकत नाही. लोखंडात सोनं करेल, पण लोखंडाला पारसमणी नाही बनवू शकत. पण त्या विपरीत जे शुद्ध भक्त ते काय करतात, एखाद्याला शुद्ध भक्त बनवू शकतात. असं नाही की स्वतःसारखं ते बनवू शकतात, असं नाही थोडंफार त्याला पॉलिश लावून सोडतात, असं नाही. त्याला शुद्ध भक्त बनवण्याचं सामर्थ्य शुद्ध भक्तांमध्ये आहे. ते पारसमणीत नाही. तसं पारसमणी दुसऱ्याला पारसमणी नाही बनवत, फक्त सोनं बनवतो लोखंड, ते पण लोखंडाचं सर्वजण. मात्र जे वैष्णव आहे ते काय करतात, सर्व जीवांचं कसंही तू ते पाहतात. म्हणून तुकारामात असे म्हटलेलं आहे की ते काय करतात की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार आहे. कारण भगवंत शुद्ध भक्त काय करतात, जगाचं कसं कल्याण होईल ते पाहतात. भले त्यांना त्रास होईल ते सहन करतात. म्हणून असं आपल्याला माहिती आहे, प्रभुपादांनी पण एकादशीचा महिमा खूप सांगितलाय वेगवेगळ्या ठिकाणी, नाही का. कारण एकादशीचा उपवास करणं किती आवश्यक, किती महत्वाचं आहे. आणि सर्वात जास्त त्याने फार मोठं आडंबर नाही सांगितलं की तुम्ही बऱ्याच वेळा काय होतं, हे करू नका ते करू, ह्याच्यामध्ये जेवढं त्यात गुंतून जातात लोक, पण त्याविषयी नेमकं अजून काय करायला हवं. तो उपवास भगवंताशी कसा संबंधित आहे याचा विसर पडल्यामुळं जो लाभ व्हायला पाहिजे, जे खरं मन शांत व्हायला पाहिजे, ते न होता का अजून आपण उद्विग्न होतो. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की बऱ्याच ठिकाणी खूप कडक हे नियम हे ते भरपूर सांगितलं, असं करून तसं करू नका, पण हे करून ते करून होतं, पण मुख्य ते तत्व जे रहस्य आहे ते रहस्य उघड केलं जात नाही. का बरं? आणि जोपर्यंत आपण त्या पुरुष परंपरेशी स्वतःला जोडत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थी जी भगवंताची जी भक्ती आहे, भगवंताच्या भक्तीतलं जे तत्व आहे ते तत्व आपल्यापर्यंत पोहोचणं फार कठीण होतं. जसं एकादशी बरेच वेगळे एकादशी असतात. जसं आमलकी एकादशी आहे ना, आमलकी आमलकी एकादशी म्हणजे आवळा प्रसिद्ध आहे त्या दिवशी. कधी काही एकादशीचं नाव असतं कुठलं, षट तिला एकादशी असं म्हटलेलं की इतर एकादशीला आपण तीळ खाऊ शकत नाही, पण त्या एकादशीला तीळ आवर्जून खाऊ शकतो. आणि आमलकी एकादशी म्हणजे आवळ्या समेत आवळा. आवळ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, आपल्याला ऐकलंय का आपण कधी, असं बऱ्याच जे झाडं वनस्पती त्या 84 लाखणीमध्ये येतात, पण आवळा 84 लाखणीमध्ये येत नाही. काय सांगतो, खरंय ते. का बरं? कारण आवळा जो आहे ते च्यवनप्राश मध्ये वापरतात म्हणून नाही बरं का. आवळ्याचं काय बरं वैशिष्ट्य, जेव्हा प्रलय झालेला होता, प्रलयानंतर भगवंत आता पौडलेले होते, आणि भगवंत पौडलेले असताना त्यांच्या मुखातनं काय झालं, असं रस बाहेर निघाला. मुख जसं आपण आपल्या तोंडात न्यायला आपण थुंकी म्हणतो नाही का, पण भगवंताच्या मुखात नाही येते, त्याला म्हणतात अधरामृत. ते काही साधारण नाही, कारण भगवंताच्या शरीरामध्ये काही म्हणजे दुर्गंधीयुक्त किंवा असं टाकण्याची गोष्ट काहीच नाही, तर ते येत होतं. आणि ब्रह्मदेवाने पाहिलं, नवीन सृष्टीने पाहिलं, तर मला आश्चर्य म्हटलं, हे झाड कसं काय आलं एकत्रित फळाचं, अजून सृष्टी व्हायची सुरू, पण त्याच्या आधी कसं काय आलं. मग त्यांना कळलं की भगवंताच्या मुखात येणार जे अधरामृत होतं त्याच्यापासून काय झालेले, हे वृक्ष बनले आणि फळं लागले. त्याचं नाव काय झालं, आवळा. त्यामुळे हा जो आवळा आहे तो आवळा, त्यामुळे असं म्हणतं की हे भगवंताला एका दृष्टीने भोग लावल्यासारखंच आहे. आता आपण ते विधी म्हणून लावतो, पण तरी पण आवळा आहे डायरेक्ट भगवंताचं त्या स्वरूप असं म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या विधीमध्ये पण त्याचा वापर होतो आवळ्याचा. तर म्हणून ही आमलकी एकादशी जी आहे ही महत्वाची यासाठी, कारण त्या आवळा हे भगवंताचं स्वरूप आहे. पण आवळ्याच्या बरेच जण यावेळेला काय करतात, जप करताना आवळ्याच्या झाडाखाली बसून त्या आवळ्याला प्रदक्षिणा करणं, भगवंताला प्रार्थना करणं. कसली प्रार्थना करणं, भगवंता आपण अशी कृपा करा जेणेकरून अशा प्रतिकूल स्थितीमध्ये पण काय करता येईल मला, कारण हा ग्रहांचा जो वेगळा प्रभाव आहे त्या प्रभावातनं सुद्धा, त्या अपायकारक प्रभावातून सुद्धा काय करता येईल मला, आपल्या स्मरण करत त्या प्रभावातून मी सुटू शकेल. आता जो भक्तांचा उद्देश असा नसतो की मला सुख मिळू दे, समाधान मिळू दे, हे मिळू दे, नाही. उद्देश आहे की भगवंता मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं स्मरण होऊ दे. भगवंताचं स्मरण होत नसेल, असं म्हटलं ना, भागवता श्लोक आहे तो, धर्म स्वनुष्ठिता पुंसाम विश्वक्सेन कथा सुया नोत्पादित धीरतीम शमयेव हि केवलम. म्हणजे भरपूर अनुष्ठान, वेद पठण, बरंच काय काय बरंच केलं, धार्मिक म्हणतो ना, मी धार्मिक आहे धार्मिक आहे सगळं करून सुद्धा जर एखाद्याला भगवान श्रीकृष्णाची किंवा विठ्ठलाची कथा ऐकायची इच्छाच होत नसेल, तर त्यांनी केलं सगळं काय,
श्रम एवही केवळ, केवळ काय आहे, परिश्रमच आहे. त्याला त्यातनं खरं काही प्राप्त झालंय असं म्हणू शकत नाही. म्हणून ते प्राप्त होण्यासाठी आपण, आणि त्याचबरोबर आपण जे काही उपवासच नाही तर आपण भक्तीमध्ये जे काही कार्य करतो, जे आचरण करतो, त्याच्या मागचं तत्व समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला निष्पामध्ये आपण कुठलीही गोष्ट करताना त्याच्या मागचं तत्व सांगितलं जातं. हे का करायचं बरं, हे का करायचं, हे का करू नये, हे सगळं आपल्याला सांगण्यात येतं, सुचवण्यात येतं. आणि म्हणून जे वैष्णव आहेत, वैष्णव त्यांचा वार जसा माहिती आहे आपल्याला, भगवंताचे आणि इतर देवतांचे वेगवेगळे वार असतात. त्या दिवशी आपल्याला वार होण्याची शक्यता असते. वार माहिती ना, वार म्हणजे वार म्हणजे युद्ध पण म्हणतात. पण एकादशी दिवशी, त्या दिवशी ग्रहांचा अशुभ प्रभाव असून सुद्धा काय होऊ शकतं, भगवंताचं स्मरण केल्यामुळं, त्यांची भक्ती केल्यामुळं त्या प्रभावात सुटू शकतो. जसं आपण ऐकलं ना की वेगळे वेगळे जे कलियुग आहेत, इतर कलियुग, त्या सगळ्या कलियुगामध्ये भयानक अवस्था असते. त्या कलियुगामध्ये जगणं मुश्किल होत असतं. पण तरी पण चैतन्य महाप्रभू या कलियुगामध्ये आल्यामुळे काय झालेलं आहे, हा कलियुगाचा जो पहिल्या 10,000 वर्षाचा कालावधी आहे, हा 10,000 वर्षाचा कालावधी आपल्यासाठी काय झालेला आहे, सुवर्ण युगासारखा झाला, सुवर्ण काळ आहे. आज जो कोणी 4 नियमांचं पालन करेल, हरे कृष्ण महामंत्र जप करेल, कीर्तन करेल, एकादशीचा उपवास करेल, उपवास म्हणजे भगवंताचं अधिक स्मरण करेल, काय होतं म्हणून त्याला सत्ययुगात असल्यासारखा लाभ होत त्याला. कलियुगाच्या दोषांचा त्याचा प्रभाव होत नाही. त्या कलियुगाच्या दोषापासून तो दूर राहू शकतो. हा फायदा आहे. कारण आधीच्या युगामध्ये पण हा असं व्हायचा त्रास. 11वी तिथी आहे त्यापासून ते पौर्णिमेपर्यंत, 11वी तिथीपासून ते अमावस्येपर्यंत हा ग्रह दोषाचा प्रभाव व्हायचा त्याच्यावर. पण तरी पण तेव्हाचं कसं व्हायचं, पूर्वीचा काळ वेगळा होता. त्याला भगवंत स्मरण सहज रीतीनं सतत केलं जायचं, त्यामुळे त्याला काय जाणवायचं नाही. पण कलियुग तसं नाही. कलियुगमध्ये काय केलं जातं, स्वाभाविक रीतीनं वळत नाही भक्तीकडे आपण. काहीतरी असं घडलं तरच आपण वळत असतो बऱ्यापैकी, नाही का. कारण असं म्हटलेलं आहे, एखादा जेव्हा थोडीफार भक्ती करायला लागतो कुठल्या दृष्टीनं, भीतीनं, हे नाही केलं तर काय असंच काय हो हो करतो झालं. आणि दुसरं कसं असतं म्हणजे कर्तव्य म्हणून, कर्तव्य म्हणजे प्रभूजींनी सांगितलंय किंवा महाराज म्हणाले एकादशी करा, हो चालेल करतो. एकदा एका ठिकाणी गेलो तुम्ही, तर एक राजकीय व्यक्ती होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या घरी गेलं भेटायला, तर थोडं भजन कीर्तन केलं. त्यांच्या पत्नी होते तिथं. त्याने विनंती केली की आपण आता आपल्या पतीसाठी, आता जर त्याचं खूप आध्यात्मिक महत्व नाही सांगितलं की आपण आपल्या पती, त्या निमित्तानं तुम्ही आता एकादशी उपवास सुरू करा. थोडक्यात सांगितलं एकादशी विषयी. ठीक आहे म्हटलं. आणि योगायोगानं जेव्हा एका ठिकाणी मी गेलो होतो मंदिर उद्घाटनाच्या वेळेला, तिथं त्या आल्या, त्यांनी आवर्जून सांगितलं होतं, म्हणे प्रभूजी तुम्ही सांगितलं होतं तेव्हा एकादशी करा, मी तेव्हापासून एकादशी चालू ठेवली, ते अजून मी एकादशी चालू ठेवली. बरीच वर्ष झाली त्याला, तिने ओळखलं पण. आणि स्वतः म्हटलं की तुम्ही, मला आठवत तुम्ही म्हटलात एकादशी करायला, तेव्हापासून माझी एकादशी सुरू. म्हणजे त्याने एकादशी केल्याचं काहीतरी मन थोडं स्थिर झालं असेल, काही लाभ झाला असेल तरी फार महत्वाचं आहे. एक, आणि हाच मुद्दा पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण हेच आहे की एकादशी दिवशी नुसतं उपवासाचं खायचं एवढंच नसून काय केलं पाहिजे, अधिक भगवंताच्या कसं जवळ जाता लागतं. पण म्हटलं ना, माधव तिथी का म्हटलेलं आहे, ती माधवाची, कृष्णाची तिथी, त्यांचा जो दिवस आहे. म्हटलं ना, इतर बरेच वार आहेत वेगळ्या देवतांचे, पण भगवान श्रीकृष्णांचा वार म्हणजे एकादशी. तर बुधवार पण म्हणतात अर्थात, पण तरी पण विशेष करून एकादशी हा भगवंताचा दिवस आहे, भगवंताच्या जवळ जाण्याचा दिवस आहे, त्यांची सेवा करून किंवा त्यांना प्राप्त करण्याचा तो दिवस आहे. आणि सुरुवातीला मी उल्लेख केला की भगवंत हे भक्तवत्सल आहे. भक्तवत्सल म्हणजे काय बरं, भक्ताविषयी वत्सलता त्यांच्या हृदयामध्ये, भक्ताविषयीची जवळीक आहे त्यांना. तर ते कदाचित त्या भक्ताला तेवढं जवळीक, म्हणजे भगवंताशी जवळीक वाटत असेल, पण भगवंताला मात्र आपला भक्त नेहमी जवळच वाटतो. तो जरी दुरावला जरी असला अनादी काळापासून, तर तो जीव कसा आपल्या जवळ येईल त्याची ती धडपड लागली त्यांची, त्याच्याविषयी त्यांची चर्चा झालेली असते. एकदा तसं एक जण होता, तर तो भ्रमण करतो सगळीकडं, आणि भ्रमण करत करत काय झालं, त्याला तो नेमकं एकादशीचा दिवस होता, त्याला कुठंच काही खायला मिळालं, कारण ते इतर ठिकाणचं तर अन्न तर खायचं शक्य नव्हतं. त्याला फळं नाही मिळाली, काय मिळाली नाही. तर भ्रमण करत करत त्याला एका ठिकाणी एक हॉटेल होतं. तर त्या हॉटेलला तर आता घेऊ शकत नाही, कारण हॉटेल एक तर आपण हॉटेलला तर घ्यायचं नाही. दुसरा मुद्दा असा होता की त्या ठिकाणी जर अगदी उपासाचं मिळेल असं माहिती, आणि जर असेल उपासाचं, आणि काय भरोस त्याला की
ते मिक्स अन्नात मिक्स झालेलं असणे शक्यता आहे. तसं म्हणतात ना, शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही असं, शुद्ध शाकाहारी कसं राहिलं बरं? दोन्ही कधी चमचा निकळत तिकडं काय मिक्स होईल काय भरोसा नाही. तर त्यामुळं तो पोचला, बघितला हॉटेल तर आहे. आणि मग तो म्हटला की उपवासाचं आहे का? म्हटलं आहे ना उपवासाचं. मग त्याला कळेल की आहे तर म्हणतात मिसळणे शक्यता आहे. त्याला काळजी वाटत कसं करावं. आत गेला कारण भुकेनं तो फार कासावीस झाला होता. काही खायला मिळालं नव्हतं. कारण बघितलं बघत तिकडच काहीतरी बरेच असतात ना, आजकाल ते पाकिटच जास्त असतात ना. पाकिटामध्ये भरपूर काही असतं, त्याला ते घ्यायची इच्छा होत नको वाटत होतं. गेलं कसं बसं गेलं वाटत होतं. तसं खायची इच्छा नव्हती. भूक तर लागली पण वाटलं की कसं खायचं कळत नव्हतं. गेला आतमध्ये तो भक्त होता. आणि आत गेल्यानंतर कळलं की मग ते मालकाला म्हटलं की म्हणे उपवास मिळेल का? हो मिळेल म्हणे. मग तो म्हणाला, त्यांनी विचारलं की म्हणे बघा म्हणे मी इस्कॉनचा हरे कृष्णाचा भक्त आहे आणि मी कशी जेवढं शक्य होतं तेवढं मी कडकपणे करतो आणि मी पूर्ण निर्जल आणि तेवढं तर शक्य नाही प्रवासामध्ये, त्यामुळं काहीतरी खायला फराळाचं. तर तुमच्याकडे असं काही ते मिक्स तर होत नाही ना? म्हटलं क्षमा करा तसं विचारणं बरोबर नाही, पण असं तुमच्याकडे ते मिक्स तर होत नाही ना काही? म्हणजे चुकून उपासाच्या ठिकाणी तो चमचा वगैरे त्याने काय केलं लगेच हाक मध्ये एकाला हाकमध्ये तो आला आणि लगेच म्हटलं की हे बघा, आणि लगेच त्यांनी दाखवलं की तो होता, तो जो कामाला होता तो हरिकृष्णाचा भक्तच होता. तो म्हटला की हा जेव्हापासून आलाय घरी आमच्या दुकानात आलाय हॉटेलामध्ये, तर तो म्हणे आधी आम्ही उपवासाचा असायचं म्हणे, पण उपवास बनवणार काय ते मिक्स व्हायचं म्हणे. हा जेव्हापासून आलेला आहे हा उपवास असं बनवून सगळं वेगळंच आधी बनवून ठेवतो सगळं बनवायच्या आधी, आणि मग हा स्वतःच काय करत असतो देत असतो. तुम्ही निश्चिंत राहा म्हणे, हा तुम्हाला स्वतः वाढेल, खाऊ घालेल आणि अजिबात मी झालं. मग त्याला भेटला, त्याला फार आनंद झाला दोघांना. त्यांनी वाढलं प्रेमानं. सांगायचा उद्देश आहे की भगवंत काळजी घेतला आपल्या भक्तांची, नाही का? तर त्यामुळं हा एकाच उपवास इतका महत्वाचा आहे भगवंताच्या अधिक अधिक जवळ जाण्याचा. आणि बघा विचार करा, भगवंताला जे प्रिय आहे ते आपण केलं तर काय होणार आहे? भगवंत जवळ जाणार नाही का? बरोबर आहे ना? जे भगवंताला आवडत नाही ते केल्यामुळे भगवंतापासून आपण दूर दूर जातो. त्यामुळे भगवंताला प्रिय असलेलं त्यांचं भजन, त्यांचं गुणगान, त्यांचं कीर्तन जेवढं करू. आज पंढरपुरात बघितलं भरपूर प्रचंड गर्दी आलेली. बरेच वेगळे भक्त वेगळ्या भागात येत आहेत. चंद्रभागेत स्नान करतायत, पुन्हा मंदिरात दर्शन सुरू आहे, सतत अखंड नाम कीर्तन सुरू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तर का का सगळं चाललंय बरे सगळं? काय उद्देश आहे की भगवंताच्या जवळ जायचं आपल्याला. तसं एखादी शेकोटी असेल, शेकोटी पेटलेली असेल आणि समजा खूप कडाकी थंडी आहे, आपण जेवढं अधिक शेकोटी जवळ जाऊ तेवढं काय होईल आपल्याला थंडीचा प्रभाव कमी जाणवेल. त्याच पद्धतीनं आपण जेवढं भक्तांच्या संगतीमध्ये जाऊ, भगवंताचं गुणगान करू, तेवढं आपल्याला भौतिक जगातलं जे दुःख आहे, हा जो विष्णू आपण एकादशी जी चर्चा सुरू आहे, एकादशीचा हा जो ग्रहांचा जो दुष्प्रभाव होत असतो किंवा आपलं मन विचलित होणं म्हणा किंवा ब्रह्मांडातलं पाणी सगळं आकर्षित होणं सगळं, यामुळे जे काय आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा होण्याची शक्यता आहे, त्यातनं आपण निश्चितपणे काय होऊ शकतो, सुटू शकतो भगवंता जवळ गेल्यामुळे. किंबहुना असं म्हणता येईल की भगवंताची विशेष योजनाच आहे की भगवंताला माहिती की अमुक दिशा असं होत आहे, म्हणजे काय केलं पाहिजे त्यापेक्षा अधिकाधिक आपण भक्तांना या दिवशीचा उपवास करण्यासाठी प्रेरित करावं. त्यामुळे कसं भक्त माझ्या अधिकाधिक जवळ येतील, त्यांना हा जो होणार त्रास आहे तो होऊ नये. तसं चर्चेत आपली की आपल्यापेक्षा जास्त भगवंताला काळजी आपली, आपण त्यांच्याकडे जाऊया असं. त्याचं आपल्याला माहित नाही की भगवंताकडे गेल्यावर काय असेल. आपण ऐकले खूप गोलोक वृंदावन, वैकुंठ हे सगळं ऐकले खूप, पण हे सगळं ऐकलं असलं तरी पण प्रत्यक्ष जो अनुभव जो तिथे जाण्याचा तो आपल्याला नसल्यामुळे काय आपण विचार खरंच तिथं कसं असेल काय नाही, थोडा आपण साशंक असू शकतो. पण भगवंत काय करतो आपल्याला कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आपल्याकडे ते आकर्षित करून घेत असत. नुकतंच मी ऐकलं की एक त्याच्यामध्ये कझाकस्तान नावाचं ठिकाण आहे, रशिया, पूर्वी रशियामध्ये कझाकस्तान. तर तिथनं दोन भक्त निघाले आणि निघताना एक मोठा समारंभ कार्यक्रम दिसतो आणि कार्यक्रम झाला आणि त्यांना सांगितलं प्रसाद घ्या प्रसाद घ्या. त्यातले एक म्हणजे नाही मी घेतला प्रसाद, आणि दुसऱ्या भक्ताने म्हटलं की नाही मला फार भूक लागलेली. दोन माताजी दीक्षित होत्या माताजी. तर दुसरी म्हणले नाही मला भूक लागली, मग काहीतरी त्या भक्ताने एका भक्ताने काय केलं भरपूर सगळं भरून दिलं त्यांना घ्या म्हणून, आणि भरून दिलं. आणि मग आले विमानात बसले आणि विमानात बसले की एक जण ते शेजारी एक जण बसला होता आणि मग काय जे आता खात होती प्रसाद घेणार होते तेवढं आपल्या दुसऱ्या भक्ताला विचारलं की तू घेणार, ती म्हणली मी माझं पोट भरले मी खाणार नाही, तू काही म्हणे ते बघून प्रसाद चांगला आहे. आणि शेजारच्या व्यक्तीला
ती जी दुसरी भक्त ती काय म्हटली, मी घेणार नाही, पण शेजारी आता आपल्या बसलेला आहे, त्याला ते विचार थोडं घेणार का म्हणून. तर त्याला विचारलं की तो म्हटलं की नाही नाही म्हणे मी घेणार नाही. असं म्हटल्यावर ठीक आहे म्हणजे गप. मग ते हा जे येतात ना हेअर्स, त्यांनी ते विचारते कोणाला व्हेज कोणाला चालवतं. आणि तो शेजारी बसला, त्यांनी म्हटलं मला व्हेज पाहिजे, व्हेज नाही केलं. आता तिकडे विदेशात अगदी सहज व्हेज कोण घेत नसतं. पुन्हा एकदा त्या भक्तांनी म्हटलं, त्या मातेने म्हटलं, तिचे प्रसाद घेणाऱ्या मातेला म्हटलं व्हेजची ऑर्डर दिलेली आहे. तर ते बाहेरचं व्हेज काय करणार, हे प्रसाद दे बघ देऊ बघ. पुन्हा विचारलं, नाही नाही अजिबात नाही असं म्हटलं. आणि पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा म्हटलं, ते नाव सांगलं हे आहे हे पाहिजे तुम्हाला, हे घेतात ते म्हणे नाही नको मला. तर त्यांनी सांगितलं की म्हणे मी एवढं काही करतो कारण काय म्हणे, कारण तर त्यांनी सांगितलं, स्वतःची ओळख सांगितली, मी पण इस्कॉनचाच भक्त आहे म्हणे. काय झालं की अचानक माझ्या जीवनात काही घटना घडल्या की मी फार दुखावला गेलो घरच्या किंवा काही गोष्टीमुळं, आणि मी एकदम डिस्टर्ब झालो. आणि मग मंदिरात गेलो तर भक्तांनी मला मदत केली. पण झालं काय की माझ्या मनात थोडं गैरसमज निर्माण झाले. मी ठरवलं की दूर निघून जावं, तिकडे जावं निघून. पण एक ठरवलं काय कसं शाकाहारी तर जावं निघालं, असं मी हे केलं. आणि मग मी त्यांनी सांगितलं माझा असा अनुभव, मी कुठं तरी कुठे गेलो, मी इस्कॉनचा आहे असं कुठं नाही दाखवत तरी कृष्ण मला सोडत नाही हे मला कळलं. कुठे गेलं तरी सुद्धा कृष्णाचे भक्त भेटतात, मला हे करतात. आता सुद्धा म्हणे, आता तुम्ही जो मी सकाळपासून म्हणे मी सगळीकडे बघितलं, मला व्हेजिटेरियन कुठंच मिळालं नाही. एकादशी नव्हता प्रसाद, वेगळा होते व्हेज शाकाहारी कुठंच मिळाले, कुठे खूप भूक लागली कडाक्याची. आणि म्हटलं आता इथलं घ्यावं, मिळेल का घ्यावं. आणि तुम्ही वारंवार मला सांगताय म्हणे, म्हणजे तुमच्या मुखात कृष्णच मला सांगतात म्हणे, कारण त्यांना माहिती भूकेलेला. तुम्ही एवढा प्रसाद एकट्यासाठी काय आवश्यक नव्हतं तुम्हाला, पण खरं तर भगवंत तो माझ्यासाठी पाठवला. मी किती टाळलं तरी पण काय होत नाही, कृष्ण मला सोडणार नाही, त्यामुळे प्रसाद तुम्हाला मी घेणार. जर भगवंत किती कमाल करतात नाही, तर आता आपली तेवढी तयारी पाहिजे की मला काही करून एकादशी उपवास करायचा आहे. तो जो प्रभाव सगळा होतोय माझ्यावरती, तो सगळा काय प्रभाव नष्ट होईल. आणि त्या प्रभाव नष्ट झाल्यामुळे काय होईल, अधिकाधिक म्हणजे भक्ती, भगवंतावरचा जो विश्वास आहे, भक्तीतली प्रगती आहे, ती अधिकाधिक काय होईल आपले होत राहील. आणि आपल्या जीवनामध्ये असा एक दिवस येईल की त्यावेळेला काय होणार, आपल्याला आपण भगवंताशी बोलू, त्यांना पाहू शकू, आणि त्यांच्याशी काय होईल, आपण त्यांची सेवा करणं शक्य होईल. है ना. दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य, वेगळं रस आहेत. आपल्याला फक्त उसाचा रस आणि आंब्याचा रस हेच रस माहिती असेल, पण जो भगवंताच्या भक्तीतला रस आहे तो एवढा दिव्य रस आहे, त्या रसाद्वारे भगवंत काय करतील, आपल्याशी आदान प्रदान करतील. आता तो फार मोठा विषय, उच्च विषय, तरी पण आपण ते जर माहीतच नसेल आपल्याला कुठं जायचंय, तर आपण ते विचार करणार. म्हणता विचारते तुम्हाला हा उपवास करता काय, कसे करता, नाही मला बरं वाटतं, बरं थोडं पोट पण बरं होत आहे, थोडं विश्रांती पाहिजेच की पोटाला. हा बरोबर, ते पण बरोबर आहे. आता आयुर्वेदानुसार सांगितलं ना, निदान हा जो कालावधी आहे, एकादशी ते पौर्णिमा किंवा एकादशी ते अमावस्या, या काळामध्ये जे काही मी म्हणतो ना, हा जो ग्रहांचा जो प्रभाव आहे, त्यामुळे आपली जी पचन यंत्रणा आहे ती पण बिघडून जात असते. पण निदान एकादशी तरी आपण आहार थोडं कमी घेऊन जे असं स्मरण केलं भगवंत, तर काय होणार आहे, आपले जे संभाव्य आजार होण्याची शक्यता आहे ते पण होणार नाही. आपलं मन चांगला तो कट्ट होते, मी काय केलं ना, मन चांगलं असेल सगळं चांगलं. एखादं शरीर धडस्फोट चांगला, पण मनच खचले त्याचं काही नाही. पण एका शरीर थकलेलं आहे पण मन चांगलं आहे त्याचं, तर मग काय त्याला काय अडचण येणार नाही. त्या मनालाच त्याने काय करावं, भगवंता चरणी लावावं, तर त्याला भगवंताची सेवा केल्यामुळं त्याचा तो निश्चित लाभ होईल. हरे कृष्ण.